तुम्हाला जीवघेणा प्रवास बघायचा असेल तर साखरखेडा सवडत या रस्त्यावरती हा जीवघेणा प्रवास तुम्हाला बघायला मिळेल. त्याचं कारण असं आहे की मी सध्या बसलेला आहे एका जुगाड जे बनवलंय शेतकऱ्यांनी. याला त्यांच्या भाषेमध्ये होडी असं म्हणतात. भोगावती नदी आहे. या भोगावती नदीवरती जवळपास 4.5 महिन्यापूर्वी एक कोल्हापुरी बंधार झालेला आहे आणि त्यामुळं काय झालं की जे पावसाचं पाणी या नदीमध्ये या ठिकाणी साचलंय. जवळपास साखरखेड्यावरून सवडत या शिवारात जाण्यासाठी ज्यांची शेती आहे त्यांना मोठी कसरत करावी लागते. या जुगाडच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना शेतामध्ये जावं लागतंय. फार मोठा त्रास होतोय. मजूर या जुगाडमुळे त्या शेतामध्ये जायला तयार नाही. शेतकऱ्यांना पेरणी करायची आहे, मात्र पेरणी करायला कोणतंही साहित्य या नदीतून तिकडं पार करून नेता येत नाही. परिणामी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेती जी आहेत ते सध्या पडीत पडल्यात. शासनाकडे त्यांनी मागणी केली की आम्हाला कुठला तरी एखादा पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, नाहीतर मग जे कोल्हापुरी बंधाराचे दरवाजे आहेत ते दरवाजे उघडे करून याचं पाण्याची पातळी थोडी कमी करावी. मात्र त्याकडे सुद्धा अधिकारी या ठिकाणी दुर्लक्ष करताना आपल्याला दिसत आहेत आणि परिणामी शेतकऱ्यांची शेती या ठिकाणी पडीत आहे. शेतकऱ्यांना मोठा त्रास होतोय. त्यामुळं तात्काळ या पाण्याची पातळी कमी होण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावे अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, साखरखेडा, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.